महाराष्ट्र की पावन भूमि पर रामानंद संप्रदाय के उपपीठ उत्तर महाराष्ट्र श्री क्षेत्र रामशेज नाशिक में 16 और 17 नवंबर 2025 को भव्य आध्यात्मिक समारोह दिव्य भाव से संपन्न हुआ। पूज्यपाद आद्य जगतगुरु रामानंदाचार्य की अखंड परंपरा के सम्माननीय उत्तराधिकारी अनंत श्री विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का समस्या मार्गदर्शन एवं दर्शन समारोह 2 दिवसीय आत्मिक महापर्व के रूप में आयोजित हुआ। प्रभु जी के शुभागमन से लेकर भक्तों के आत्मिक समाधान तक यह आयोजन वास्तव में आत्मिक उत्थान का महायज्ञ सिद्ध हुआ, जिसने असंख्यों के जीवन को नई दिशा प्रदान की। बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवाया विठ्ठल। 16 नवंबर के मंगल प्रभात में श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का शुभ आगमन हुआ। ढोल नगाड़ों की गूंज, भव्य शोभा यात्रा और उत्साहपूर्ण स्वागत से पूरा वातावरण आनंद और दिव्यता से ओतप्रोत हो उठा। संत पीठ पर प्रभु जी के विराजते ही वेद पारायण, मंत्रोच्चार और यजमानों द्वारा पाद्य पूजन का मंगल अनुष्ठान संपन्न हुआ। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। ओ वाळू वारती पाहू सुंदर मेघश्याम, ओ वाळू वारती पाहू सुंदर मेघश्याम। कनकाचे ताट करी धनुष्यबाण, कनकाचे ताट करी धनुष्यबाण। रामा पुढे हनुमंत हात जोडून, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। वाळू वारती पाहू सुंदर मेघश्याम, ओ वाळू वारती पाहू सुंदर मेघश्याम। मंगल आरती के पश्चात प्रभु जी ने अपने अमृततुल्य उपदेशों में जीवन के लिए सरल त्रिसूत्री मार्ग, संयम, शुद्ध आचरण और नामस्मरण का उपदेश देते हुए कहा, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। नामदेव महाराजांनी आपल्या अभंगामध्ये अतिशय सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। नामदेव महाराज म्हणतात की हा मनुष्य जन्म जो आहे हा मिळण्यासाठी, मनुष्य जन्म मिळण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य आपल्या नशिबी असावं लागतं। आणि अशा प्रकारचा जोपर्यंत आपल्या नशिबी पुण्य आहे त्याच वेळी हा मनुष्य जन्म मिळतो। आणि वैशिष्ट्य असं आहे की भरतखंडामध्ये म्हणजेच आपल्या या हिंदुस्थानामध्ये मनुष्य जन्म मिळण्यासाठी अजून पुण्य असावं लागतं, तरच या भरतखंडामध्ये जन्म मिळत असतो। हा जम्बूखंड आहे, ह्या खंडामध्ये जन्माला यायचं म्हणजे आपल्या पाठीशी
अनंत प्रकारचं पुण्य असावं लागतं. आणि असे आपण सर्व हे पुण्यात्मे जन्माला आलेलो आहोत. या अनमोल देहाची किंमत आपल्याला कळत नाही आहे आणि म्हणून कसंही जीवन जगतोय. देवाने आपल्याला बुद्धी दिली, देवाने आपल्याला हात दिले, देवाने आपल्याला लक्षात ठेवण्याची कला दिली, देवाने आपल्याला कर्म करण्याचा अधिकार दिला, देवाने आपल्याला लाज नावाचा प्रकार दिला, तरीसुद्धा आपण ओरडतोय त्याने मला काय दिलं म्हणून. त्याने मला काय दिलं म्हणून ओरडतो आपण. का तर मिळालंय पण कळलेलं नाही आहे. आपल्याला मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ देह आहे हा. तो मिळाला आहे परंतु कळलेला नाही आहे आणि म्हणून हा वाया घालवतो. जसं एखादं बीज जर खानदानी शेतकरी नसेल तर तू कुठेही टाकतो, ते रुजून नाही येत. तशा प्रकारे आपली परिस्थिती झाली. आपल्याला बहुमूल असा देह मिळाला आहे. भगवान आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा विशिष्ट सिद्धांत सांगतो की जग, जीव आणि ईश्वर या सर्वांमध्ये एकच आहे, जो निर्गुण आहे, जो गतिमान आहे, जो अव्यक्त आहे. अशा अव्यक्ताला आपण आपल्या शरीरामधून व्यक्त करू शकतो, शोधू शकतो, तो आपल्याला मिळू शकतो, दिसू शकतो, होऊ शकतो. म्हणून तर जगद्गुरू तुकोबारा बोलले ना, तुझं आहे तुझं पाशी परिवेडा धागा चुकलं. ज्ञानेश्वर माऊलीने तेच सांगितलं, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझं निर्देव देईल काय. कवन्या गुणी भुली पडली गवारा, तीर्थांच्या माहेर नोळखसी, अष्टोत्तर्ष तीर्थे जयाच्या चरणी, तुझ्याच हृदय भवने आत्मारा. मी तेच सांगितलं, देव आहे हृदयात, नको जाणे रावळात, साऱ्या संतांनी जाणीला श्रेष्ठ अशा परमात्म्याला. तेव्हा हा जो परमात्मा आपल्या सगळ्यांमध्ये आहे तेच आमचे वेद सांगतात, तत्वमसी. म्हणजे ते तत्व तूच आहेस, पण तू काय केलेलं आहेस की अज्ञानाला घट्ट मिठी मारलेली आहेस आणि म्हणतोयस की 24/7 मी बिझी आहे. आणि त्याच्यामुळे सगळं वाया घालतं, जीवन चाललेलं आहे, दुसरं काहीच नाही. हा संसार प्रपंच करत असताना त्यातनं वेळ काढा. हा संयम आणि समय सूचकता विकसित करा आणि आपल्यातला जो देव आहे तो देव शोधा. बहु म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठल म्हणजे परमात्मा. त्यावेळी त्या भगवंताने आपल्याला कृपा केल्याने आपल्याला मनुष्य जन्माला घातलेला आहे. जन्माला घालत असताना त्याने सगळं संचित विचारात घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे जन्म आहे. म्हणून आपण वेगवेगळ्या आयुमानाचे आहोत. कोण 50 वर्ष, कोण 70 वर्ष, कोण 99 वर्ष, कोण 125 वर्ष, तर कोण आईच्या पोटातच, बाहेर पण येत नाही. परंतु तिथेच त्याला मृत्यू स्वीकारावा लागतो. संचित म्हणून जे संचित आहे ना ते चांगलं व्हायला पाहिजे असेल तर आता बुद्धी दिले ना, त्या बुद्धीचा उपयोग करा ना आणि परोपकारी जगा ना. संतांनी काय मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान, की ह्या विश्वाचं कल्याण होईल अशा प्रकारे मला बुद्धी दे. मनुष्य जन्म का घेतलेला आहे तर त्याचं उत्तर असं आहे, मागच्या जन्मी बऱ्यापैकी चांगली कर्म केलेली आहेत म्हणून मनुष्य जन्म मिळाला. मग महाराज मनुष्य जन्म मिळाला तर दुःख का? प्रश्न बरोबर आहे तुमचा. लक्षात घ्या, टॅली करण्यासाठी, टॅली म्हणजे बरोबरी करण्यासाठी एका पार्ट्यात सुख ठेवलं तरच दुःखाशी टॅली होईल ना. एका पार्ट्यात दुःख असेल तरच सुखाची किंमत कळेल ना. नाहीतर सुख म्हणजे काय ते कळणारच नाही. तेव्हा ज्या ज्या काही चुका झालेल्या आहेत ना त्या पण डिलीट नाही केल्या देवानं, त्या सगळ्या त्याच्या डिव्हाइसमध्ये, आध्यात्मिक रूपी डिव्हाइसमध्ये त्याने भरून ठेवल्या आहेत. त्या त्याच्या प्लॅटफॉर्मवर होत्या, त्या त्याने सगळ्या कलेक्ट केलेल्या आहेत आणि इथे देऊन टाकलेल्या आहेत. आणि त्यामुळे मागच्या जन्माच्या ज्या काही चुका आहेत त्या चुका पण आपण इथे भोगायला आलेलो आहोत. चांगलं केलंय म्हणून आपल्याला चांगलं मिळतंय, वाईट केलंय ते वाईट भोगावं लागणार आहे. परंतु ते वाईट भोगत असताना इतके कशाला हातबल व्हायला पाहिजे. दुःख जे आहे ते झेला ना, वरच्यावर झेला की. आणि आनंद पचवा. आपण उलट करतो नेमकं. हे जे कळलं पाहिजे ना
ते मी शिकवतो, ते आमचे संत शिकवतात. म्हणून संतांच्या सहवासामध्ये पाहिजे की समय सूचकता आपल्याकडे असली पाहिजे जीवनामध्ये, की मनुष्य जन्म मिळालाय, मला संसार करायचाच आहे, तो मी रडकडत नाही करणार. तो संसार जो आहे, या संसारामध्ये अडचणी काय येतात, त्याची नेमकी कारणं काय आहेत, ही समजण्यासाठी जी दृष्टी पाहिजे, ती दृष्टी साधू संतांच्या सहवासात आली की मिळते आपल्याला. म्हणून साधू संतांच्या सहवासात यायचं. मग साधू संत काय करतात की तुम्हाला बरोबर जे सार आहे तेवढं ठेवतात आणि असार काढून देतात. म्हणून बघा मी काय सांगितलं, 10 मिनटं वेळ काढा, फक्त 10 मिनटं वेळ काढा आणि मनाला एकाग्रतेचा व्यायाम घ्या. म्हणजे तुमचा प्रश्न सोडवायला कुणाचीच गरज नाही आहे. तुमचे प्रश्न तुम्ही सोडवालच, पण मुक्तीपर्यंत पण पोचाल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना की देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधी येणे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर. म्हणजे काही क्षण जरी तुम्ही एकाग्र झालात आणि देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार, कारण सगळेजण मुक्तीच्याच पाठी लागलेले आहेत. प्रवचन पूर्ण होने पर एक प्रेरणादायी आयोजन संपन्न हुआ. आद्य जगत गुरु रामानंदाचार्य विशिष्टाद्वैत सिद्धांत की दिव्य परंपरा से ओतप्रोत पूज्यपाद जगतगुरु श्री के जन्मोत्सव उपलक्ष्य में एक पेड़ जगतगुरु श्री के प्रेम हेतु अभियान के अंतर्गत भक्तों ने मात्र 30 दिनों में 1,11,424 वृक्षों का रोपण कर अतुलनीय उदाहरण प्रस्तुत किया. जगतगुरु श्री की प्रेरणा, आशीर्वाद और विशिष्टाद्वैत सिद्धांत से प्रस्तुत जीवन मूल्यों की संकल्प शक्ति से यह दिव्य वृक्षारोपण संकल्प पूर्णता को प्राप्त हुआ. रामशेज उपपेट पर इस संकल्प पूर्ति का भव्य समारोह केवल हरित उपक्रम नहीं, बल्कि धरती माता के प्रति कृतज्ञता, पर्यावरण संरक्षण और विशिष्टाद्वैत की जीव जगत ईश्वर एकात्म दृष्टि का दिव्य प्रतीक बन गया. कार्यक्रम में महाराष्ट्र के कई प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित रहे, जिनमें मुख्यतः महाराष्ट्र राज्य वन मंत्री माननीय श्री गणेश नाईक जी, नाशिक पश्चिम की विधायक माननीय सीमाताई हिरे जी, पाचोरा भड़गांव के विधायक माननीय श्री किशोर पाटिल जी, सभी अतिथियों ने इस महान कार्य की सराहना शब्द सुमनों से की. संकल्प पूर्ति कार्यक्रम के पश्चात हजारों श्रद्धालुओं ने प्रभु जी के चरण दर्शन और समस्या मार्गदर्शन का लाभ प्राप्त किया. पूरे परिसर में भक्ति, श्रद्धा और अनिर्वचनीय आनंद का प्रवाह अनुभव किया गया. पहले दिन दोपहर में घर वापसी का परम महत्वपूर्ण कार्यक्रम संपन्न हुआ. आदि जगत गुरु रामानंदाचार्य विशिष्टाद्वैत सिद्धांत द्वारा स्थापित धर्म रक्षण, करुणा और लोक मंगल की जो प्राचीन परंपरा हस्तगत हुई है, उसी तेज, उसी आस्था और उसी दृढ़ संकल्प के साथ आज जगत गुरु श्रीमद रामानंदाचार्य जी उसे आगे बढ़ा रहे हैं. प्रभु जी ने कहा, जो अपने धर्म मूल्यों की रक्षा करता है, धर्म भी उसकी हर विपत्ति में रक्षा करता है. विशिष्टाद्वैत की जीव जगत ईश्वर एकात्म दृष्टि का उल्लेख करते हुए उन्होंने समाज को सजग, जागरूक और संगठित रहने का संदेश दिया तथा सामाजिक समरसता और अध्यात्म दोनों को एक दूसरे के पूरक बताया. वैदिक विधि के साथ संपन्न घर वापसी संस्कारों में 437 जनों ने अपने मूल सनातन धर्म में पुनः प्रवेश कर अपनी आध्यात्मिक जड़ों से पुनः जुड़ने का परम सौभाग्य पाया. अब तक प्रभु जी के आशीर्वाद से 1,53,031 लोग पुनः सनातन धर्म में लौटकर विशिष्टाद्वैत सिद्धांत की उदार, प्रेमी और जगत कल्याणकारी परंपरा से पुनर्मिलित हो चुके हैं. यह स्वयं में अद्वितीय धर्म सेवा है. 2 दिवसीय आयोजन में दीक्षा संस्कार दिव्य, शांत और शास्त्रोक्त रीति से संपन्न हुए. 16 नवंबर 506 भक्तों ने उपासक दीक्षा प्राप्त की. 17 नवंबर 450 भक्तों ने साधक दीक्षा ग्रहण कर आध्यात्मिक पथ पर अपना संकल्प दृढ़ किया.
25,000 से 30,000 भाविकों की उपस्थिति में यह पर्व अत्यंत गरिमा, भव्यता और पवित्रता से संपन्न हुआ। समापन बेला में भक्त भजन कीर्तन की धुनों पर झूमते रहे और अपने हृदय का अपार आनंद व्यक्त करते रहे। अंत में जब पूज्यपाद श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने करुणामयी दृष्टि से सभी भक्तों को आशीर्वाद दिया, तब भाव विभोर भक्तजन प्रेमाश्रुओं के साथ इस दिव्य आयोजन को अपने हृदयों में सदा सदा के लिए अंकित कर गए। यह 2 दिवसीय समारोह भक्तों के आत्मिक उत्थान का अनुपम अविस्मरणीय महायज्ञ सिद्ध हुआ। जय सिया राम।